सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अंजली। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे, ज्यामध्ये आतेभावानेच नात्यातील अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण केले, ज्यामध्ये मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले। या प्रकारची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती। त्यामुळेच तरुणीने भीतीपोटी घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही। मात्र अखेर 21 डिसेंबरला हा धक्कादायक प्रकार कुटुंबात उघडकीस आला। या गंभीर प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे फक्त उद्याचा दिवस शिल्लक असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीत माजी सहकार मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलंय। मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबर पर्यंत होणे शक्य नाही, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावा असे सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे। त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आता मनोज जरांगे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असलेला लाखो रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने साक्री तालुक्यातील वारसा गावाजवळ ही कारवाई काल सायंकाळी करण्यात आली। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना सूचना देऊन कारवाई करणे याबाबत आदेशित केले आहे। लातूरच्या औसा तालुक्यातील लांबजणामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा झालाय। शाळेतच हाणामारी झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी हतबल झाले। गावकऱ्यांमधील राडा हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। लांबजना येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। गावातील काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद केल्याचा आरोप पालकांनी केलाय। हातात दगड घेऊन पालक आणि काही नागरिक समोरासमोर भिडले होते। मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ समोर आलाय। केंद्र सरकारच्या अलोकतांत्रिक धोरणाविरोधात आज विरोधकांकडून देशभर विरोध प्रदर्शन केले जात आहे। ज्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे निदर्शने केली। यावेळी संसदेतील 146 खासदारांचा निलंबनाचा जोरदार निषेध करण्यात आला। भारताच्या संविधानाची प्रतिकृती हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या। या सरकारला विरोधी पक्ष नको आहे, आम्ही याला लोकशाहीची हत्या मानतो असे रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे। IT इंजिनियर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला। तरुणाने त्या फेरीवाल्याला जाब विचारला। या गोष्टीचा राग मनात धरून 4 ते 5 फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली। मी इतका टॅक्स भरतो, माझ्या शहरात माझ्यासाठी फुटपाथ चालायला मिळत नाही, जो फुटपाथ आहे त्यावर फेरीवाले बसतात, मला त्याचा फायदा काय, महापालिका काय करते, असा संतप्त सवाल सुधीर पगारे या तरुणाने केलाय। तर या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तरुणाची तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा पोलीस शोध घेत आहेत। नव्या KDMC आयुक्त यांनी फेरीवाला आणि रस्त्यासंदर्भात वॉकेबल सिटी या संकल्पनेची पोलखोल केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमधील पहिले मंदिर हे कुर्ल्यात साकारले जाणार आहे। कुर्ला हलाव पूल जवळील संत गाडगेबाबा शाळेच्या पटांगणात हे मंदिर उभारणार आहे। भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते आज या मंदिराचे भूमिपूजन पार पडले। किल्ल्याप्रमाणे प्रतिकृती असलेले हे मुंबईतील पहिले मंदिर बनणार आहे। शिवजयंतीपर्यंत हे मंदिर बांधून तयार होईल अशी अपेक्षा श्री गाडगे महाराज मिशन संस्थेचे संचालक प्रकाश चौधरी यांनी व्यक्त केली। जितेंद्र आव्हाड हे भ्रमिष्ट झाले आहेत, एकाकी पडले आहेत, त्यामुळे ते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत अशा पद्धतीचा पलटवार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय। जर भाजप सोबत जाण्याबाबतच्या चर्चेमध्ये मी नसतो तर मंत्री झालो असतो का, असा सवाल देखील हसन मुश्रीफ यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर दिले। एकेरी शब्द वापरणं ही मुश्रीफांची संस्कृती आहे। तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी तुमच्या नादाला लागलो नाही, असं उत्तर आव्हाड यांनी दिले।
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष भुजभूषण सिंह यांच्या विरोधात आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला आहे। या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवलाय। मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित। मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले। जगाला मोटिवेशन देणारा मोटिवेशनल स्पीकर आणि यूट्यूबर विवेक बिंद्रा सध्या चर्चेत आहेत। त्याच्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केलाय। गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप महेश्वरी सोबतच्या वादामुळे विवेक चर्चेत आला होता। विवेक बिंद्रा 6 डिसेंबर 2023 रोजी यानिकासोबत लग्नबंधनात अडकला आहे। लग्नाच्या एका आठवड्यानंतरच पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केलाय। नोएडामध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।